नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर लागोपाठ पाकिस्तानचे काही व्हिडिओ मला बघायला मिळाले. आधीच पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरामध्ये आणि प्रामुख्याने कराचीमध्ये आपल्याकडच्या जे पुलवामा वगैरे हल्ले झाले होते, उरी वगैरे, तशा प्रकारचा हल्ला पाकिस्तानी रेंजर्सचे जे मुख्यालय आहे कराचीमध्ये त्याच्यावर तालिबानांनी हल्ला केला, अतिरेकी हल्ला केला. आणि त्या प्रकारचे हल्ले लागोपाठ कुठे ना कुठे पाकिस्तानवर होत आहेत, अशा त्या बातम्या आहेत. आणि त्याच्यावरून पाकिस्तानमध्ये किती अराजक माजलंय त्याच्या बातम्या लागोपाठ येत आहेत. त्या बातम्या चालू असतानाच दुसरीकडे भारताने पहलगामच्या घटनेनंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सिंधू नदीच्या पाण्याबद्दलचा जो भारत पाकिस्तान करार आहे तो मोडीत काढण्याचा पवित्रा घेतला. आणि त्यानंतर गेल्या वर्षभरात पाकिस्तान पाण्याच्या एक एक थेंबासाठी मोताज झालेला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळून पडलेली आहे. देणेकरी असलेले सौदी अरेबिया वगैरे, कतार वगैरे सारखे देश पाकिस्तानकडे त्यांची थकलेली रक्कम परत मागतायत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर किती दयनीय अवस्थेत पाकिस्तान जगत असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि या वेळेला जी आलेली शेवटची बातमी आहे, कराचीमध्ये कोणातरी एका मोठ्या परदेशी भरपूर पैसे मिळवलेल्या माणसाने एक मोठा मॉल काढला होता. आणि त्या मॉलचं उद्घाटन झाल्यावर अर्ध्या 1 तासामध्ये हजारो लोक तिथे घुसले आणि तो मॉल बघता बघता लुटून जमावाने फस्त केला. आणि कोण त्यांना अडवू शकलं नाही. आता भुकेलेली जनावरं जे असतात ती एखाद्या त्या शिकारीनंतर लांडगे तोड करताना आपल्याला बघायला मिळतात. अजून तो कोण रेडा असेल किंवा हरण असेल किंवा झेब्रा असेल तो मेलेला नाही. अशा वेळेला ती भुकेलेली श्वापरं चारी बाजूनी त्याचे अक्षरशः लचके तोडतात, त्याचा जीव पण गेलेला नसतो. अशा अवस्थेत आजचा पाकिस्तान आहे. आणि हे सगळं होत असताना गेली 7 दशक जो भूप्रदेश भारताचा आहे असा असताना पाकिस्तान बळकावून बसलाय. तो पाक व्याप्त काश्मीर पीओके, तिथे सुद्धा हजारो हजारो लोक गेले 3-4 आठवडे रस्त्यावर आहेत. त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात आहेत. त्यांना जिवंत ठार मारण्याची धमकी दिली जाते, गोळ्या घालायची धमकी दिली जाते. पण ते आंदोलन थांबायचे चिन्ह नाही. दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये जो उठाव झालाय त्यानंतर तिकडे जाण्याची हिंमत पाकिस्तानी सेना आणि सैनिक गमावून बसलेले आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आधीच औद्योगिक पातळीवर कसलाही विकास न झालेला जो पाकिस्तान आहे त्याचा बहुतांश भरोसा हा पाकिस्तानातला पंजाब, जो अतिशय सुपीक प्रदेश आहे, आणि दुसरा व्यापारी दृष्ट्या किनाऱ्यालगत बंदराचं शहर असलेला सिंध प्रांत, या दोन्हींची अवस्था दयनीय झाली आहे. आणि त्याचं एकमेव कारण सिंधू पाण्याचा करार भारताने मोडीत काढलेला आहे. 5 नद्या मिळून जी सिंधू नदी होते ती पुढे पाकिस्तानातून अरबी समुद्राला जाऊन मिळत असते. जो करार झालाय त्या करारानुसार जितकं पाणी त्यात येत होतं त्यातून भारताचा जो हिस्सा होता तो भारताने फारसा वापरला नाही. इतक्या वर्षामध्ये 6-7 दशकामध्ये भारताने ते सिंधू नदीचं पाणी वळवून आपल्या इतर प्रांताकडे न्यायचा विचार सुद्धा केला नव्हता.
आणि त्यामुळे सिंधू नदीचं जवळजवळ सगळं पाणी हे पाकिस्तानला आरामात मिळत होतं आणि ते इतकं सहजगत्या उपलब्ध होतं. वाहत येते, वापरा. तर त्याचा साठा करून ठेवावा याकडे सुद्धा पाकिस्तानने बघितलं नाही, विचार केला नाही. स्वतंत्र भारत झाल्यानंतर आपल्या देशामध्ये अक्षरशः शेकड्यांनी लहान मोठी धरणं झाली की एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला किंवा एखाद्या राज्यामध्ये कुठेतरी पाण्याची टंचाई निर्माण झाली तर ती पाणी टंचाई संकट बनू नये यासाठी जागोजागी तलाव, धरणं, कालवे उभे करण्यात आले. हे पाकिस्तानने केलं नाही. खरं तर त्यांच्या वाट्याला जितकं पाणी येतं सिंधू नदीचं त्याचा उपयोग पूर्णपणे करण्यासाठी, मग तो शेतीसाठी असेल, उद्योगासाठी असेल, हे करण्यासाठी त्यांनी जागोजागी धरणं बांधली असतील, लहान मोठी जी काय असतील ती, आणि पाण्याचा साठा केला असता तर त्यावर त्यांना नियंत्रण पण ठेवता आलं असतं आणि त्याचा सदुपयोग करता आला असता आणि त्यातून भलं पाकिस्तानचंच झालं असतं. पण अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा भारताचा द्वेष करत, भारत हा काफिरांचा देश आहे त्यामुळे तो जगाच्या पाठीवरून नष्ट करणं हे पाकिस्तानचं उद्दिष्ट राहिलं. गजवाए हिंद, लढकर लिया है पाकिस्तान, हसकर लेगे हिंदुस्तान वगैरे या गमजा करत पाकिस्तान 7-8 दशकं जगतोय. पण हे सगळं मर्दुमकी करण्यासाठी आपलं शरीर, आपली व्यवस्था सुदृढ असली पाहिजे, सशक्त असली पाहिजे, याचा सुद्धा विचार पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना मनाला शिवला नाही. आणि राज्यकर्ते कसले? पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर अल्पावधीतच पाकिस्तानच्या लष्कराने पाकिस्तानी राजकारण्यांना नामोहरम करून टाकले. दुबळे राजकीय नेते आणि हत्यारबंद लष्कर यांच्या तुलनेमध्ये लष्कर शिरजोर ठरलं आणि गेली जवळजवळ 7-8 वर्ष, 7-8 दशक पाकिस्तान हा लष्करी पोलादी टाचेखाली चिरडलेला एक प्रदेश आहे. पण आपण गुलामासारखं, किड्या मकोड्यासारखं जगतोय तरी बंड करून उठायची हिंमत झाली नाही. याचं कारण त्यांना कायम धर्माची एक गुंगी देण्यात आली होती, नशा. इस्लाम खतरे में है. आपण भारताला थोपवलं नाही तर भारत पाकिस्तान पादाक्रांत करून टाकेल आणि ते वाचवण्याची क्षमता फक्त पाकिस्तानच्या सेनेमध्ये आहे. राज्यकर्त्यांच्या मुरब्बीपणामध्ये आणि डावपेचांनी लढाया जिंकता येत नसतात. ही भूमिका लोकांच्या मनामध्ये ठसवण्यासाठी इस्लाम खतरे में है, आपला धर्म संकटात आहे, माणूस म्हणून जगणं संकटात आहे, हा विचार सुद्धा पाकिस्तानच्या सामान्य नागरिकाच्या मनाला शिवू देण्यात आलं नाही. मुस्लिम म्हटलं आपण तर अरबी देश, दुबई असेल, सौदी असेल, कतार असेल, अबुधाबी असेल, हे पण मुस्लिम देश आहेत. पण त्यांना जी खनिज तेलाची नैसर्गिक संपत्ती मिळाली त्याच्या बळावर त्यांनी किती विकास करून घेतला बघा. उजाड वाळवंटामध्ये काही पिकवणं शक्य नव्हतं, जगणं म्हणजे भयंकर नरकासारखी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत खनिज तेलाची लॉटरी लागली तर अरबी देशांनी तिथे नंदनवन फुलवून दाखवलं. तेही मुस्लिम आहेत, त्यांचा इस्लाम कधी खतऱ्यात नव्हता, संकटात नव्हता. एका बाजूला त्या वाळवंटामध्ये जी खनिज संपत्ती मिळाली त्याचा उपयोग करून या अरबी देशांनी मुस्लिम असूनही इस्लामच्या नादी फारसं न लागता आपला विकास करून घेतला, प्रचंड प्रगती करून घेतली. जगातल्या श्रीमंत देशामध्ये या अरबांचा समावेश होतो आणि दुसरीकडे अखंड हिंदुस्थानच्या सुपीक प्रदेशाला आपल्या अधिपत्याखाली घेऊन त्याचं एक इस्लामी राष्ट्र बनवण्याचा उद्योग
जो मुस्लिम राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून केला, त्यातून पाकिस्तान जन्माला आला. आणि तो जन्माला आला तरीही सगळ्या नैसर्गिक सुविधा आणि संपन्नता उपलब्ध असताना त्यांनी तो देश, तो प्रदेश दरिद्री करून टाकला. आणि म्हणूनच आज भारताने मनात आणलं आणि करार मोडून टाकला आणि सिंधू नदीचं पाणी तोडलं, तर अजूनही कृषी समाजाच्या अवस्थेत जगणारा पाकिस्तान देशोधडीला लागलाय. देशोधडीला लागलाय. उपाय सापडत नाहीये. काही महिन्यापूर्वी कुठेतरी कराचीच्या विमानतळावर टॉयलेटला गेलं तर हात धुवायला पाणी नाही, अशी तक्रार पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने सोशल मीडियात केलेली बघायला मिळाली. ही सगळी अवस्था जी पाकिस्तानची ही आली कशातून? का त्यांना सतावण्यासाठी आणि भिकारी करण्यासाठी भारताने आजपर्यंत राजकारण केलं की अलीकडल्या काळात केलं? नाही. भारताच्या सभ्यपणाचा, सुसंस्कृतपणाचा सतत गैरफायदा घेत आणि भारताच्या शांततापूर्ण भूमिकेला नपुसकता समजून आपली मर्दुमकी दाखवण्यासाठी जे नको नको ते डावपेच पाकिस्तान खेळत बसला, त्याचे दुष्परिणाम आज पाकिस्तानला भोगायला लागतात. लागोपाठ कारण नसताना भारतावर पाकिस्तानने 4-5 लढाया लादल्या. मग ती 71ची असो, अलीकडली कारगिलची असो किंवा त्याच्यापूर्वी 65ची असो, प्रत्येक युद्धामध्ये पाकिस्तानला जबरदस्त फटका खावा लागला, मार खावा लागला. दाती तृण धरून शरणागत होऊन गयावया करून भारताकडून युद्धविरामाची भीक मागावी लागली. अगदी काल परवा ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा अमेरिकेचे पाय चाटल्यावरच युद्धविराम होऊ शकला. अमेरिकेने मध्यस्थी करावी म्हणून धावत होते, पण भारताला पाकिस्तान संपवायचा नव्हता. आणि संपवणं म्हणजे काय असतं? तुम्ही उद्या पाकिस्तान पादाक्रांत केलात तर त्यात ते भुकेलेली जनावरं जी आहेत 25 कोटीच्या घरामध्ये, त्यांना पोषणार कोण हा पण प्रश्न असतो. आणि त्यामुळे फार टिवटिव करू नये एवढा धडा शिकवला आणि ऑपरेशन सिंदूर रोखण्यात आलं. आज अशी परिस्थिती आहे की पाकिस्तानला जाणारा पाण्याचा जो सिंधू करार मोडण्यात आला, त्यानंतर भारताच्या हिश्श्याचं जितकं पाणी आहे ते तिथून वळवून राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात आणण्यासाठी गेल्या 1 वर्षामध्ये किंवा त्याच्या आधीपासून बारीक सारीक योजना ज्या सुरू होत्या त्या वेगवान करून प्रचंड प्रमाणावर सिंधू नदीचं पाणी गुजरात पर्यंत आणि कच्छ पर्यंत किंवा राजस्थानच्या वाळवंटात आणलं गेलं. आणि त्याचा फटका कोणाला बसणार? पाकिस्तानला बसणार. आणि तो फटका का बसला पाहिजे? कारण त्यांना जी भारताला हरवण्याची खुमखुमी आहे, मग ती क्रिकेटमध्ये असो किंवा आणखी कशातही असो. पाकिस्तान मधून येणारे व्हिडिओ तुम्ही बघा. आपण क्रिकेट चांगलं खेळावं याबद्दल ते बोलत नाही. बोलतात कशाला? अरे बापरे, भारत परत जिंकला, अरे बापरे भारताने चंद्रयान पाठवलं, अरे बापरे भारतामध्ये इतका अत्याधुनिक पाश्चात्य देशांना लाजवणारा विमानतळ उभारला. म्हणजे भारताच्या प्रगतीविषयी नाक मोडत बसणं, बोट मोडत बसणं या पलीकडे पाकिस्तानात चर्चा होताना दिसत नाही. भारत काय करतोय ते करेल. जी काय आपल्याकडे थोडीफार शक्ती आहे, कला आहे, बुद्धी आहे, त्याचा उपयोग करून आपण पाकिस्तानला एक स्वावलंबी आणि सामर्थ्यवान राष्ट्र बनवावं हा विचार सुद्धा पाकिस्तानच्या मीडियामध्ये किंवा बुद्धिजीवी वर्गामध्ये दिसत नाही. काल परवा त्यातला एक कोणतं तन्वीर नावाचा दिवटा आहे, क्रिकेट बद्दल बोलतो, क्रिकेट खेळाडू होता. भारताचा जो अत्यंत कोवळा क्रिकेटियर आहे वैभव सूर्यवंशी, त्याने काय 10 का 12 चेंडू मध्ये अर्धशतक लगावलं. ते अशक्यच आहे. हा 15 वर्षाचा मुलगा असूच शकत नाही. तो 20-22 वर्षाचा असलाच पाहिजे. इथपर्यंत शंका घेणं
शेवटी पाकिस्तान मधलेच क्रिकेटपटू त्या तन्वीरवर तुटून पडले. सत्य बघायची हिंमत नसेल तर तोंड बंद ठेव असं सुनावलं. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, की गेल्या 7-8 दशकामध्ये भारताचा तिरस्कार, भारताचा द्वेष करत करत पाकिस्तानने भारताचं जितकं नुकसान करायचं ठरवलं आणि करण्याचे उद्योग केले, उचापती केल्या, ती पाप फेडायची वेळ आता आली आहे. कारण त्यांनीच पोचलेले आणि निर्माण केलेले जे राक्षस आहेत, ज्यांना ते जिहादी म्हणतात, तालिबान म्हणतात, मुजाहिदीन म्हणतात, हळूहळू करत हत्या आणि हिंसा हा ज्यांचा पेशा बनून जातो, त्यांना पेशा प्यार वाटायला लागतो. आणि एकदा पेशा हा कमाई देत असेल तर उद्दिष्ट उरत नाही. कुठूनही पैसे मिळाले पाहिजेत. आणि मग ज्या वेळेला असे हिंसाचार करणारे जिहादी किंवा कोण असतील मुजाहिदीन, त्यांना पैसा देणारा कोणीही भेटला तरी त्याच्या इच्छेनुसार आणि आदेशानुसार ते कुठलीही हिंसा करू शकतात. जसा तो अल्लादीनचा दिवा आणि तो घासला की त्याच्यातून येणारा राक्षस तो म्हणतो, बोलो मेरे आका क्या आपकी ख्वाहिश है. तसे हे मुजाहिदीन, तालिबान, जिहादी जे काय पाकिस्तानने गेल्या 30-40 वर्षामध्ये निर्माण केले ते भारताला त्रास देण्यासाठी होते. पण हळूहळू करत अशा राक्षसांना पोचणं हे पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला, पाकिस्तानच्या सेनेला आणि पाकिस्तानच्या सरकारला अशक्य झालेलं आहे. पण त्या राक्षसांची भूक आवरेनाशी झालेली आहे. त्या राक्षसाला जगायचं असेल तर त्याला पोषणारा पैसा पाहिजे. मग तो पैसा देणारा कोण आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. तो जो पैसा देईल त्याच्यासाठी माझी रक्तरंजित कर्तबगारी उपलब्ध आहे, अशा रीतीने ते दलाल बनून जातात. पाकिस्तानामध्ये आपण जे अराजक बघतोय, पाकिस्तानमध्ये अज्ञातवीरांकडून कोणाकोणाच्या हत्या होत आहे, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं कोणी बाहेरून तिकडे पाठवलेलं नसतं. अगदी भारताला देखील अशा जिहादी तैबा वगैरे त्यांचा सूड घ्यायचा आहे. पण त्यासाठी पाकिस्तानात एखादा अली मझारी पाठवणं इतकं सोपं नसतं. अशा वेळेला तिथे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले जे असे पेशेवर मारेकरी शार्प शूटर असतात, त्यांना पैसा फेकून कामाला लावता येतं. आज पाकिस्तानात एकाच वेळेला गरिबी, दारिद्र्य, भूकमरी, अराजक, अर्थव्यवस्था कोलमडलेली, कर्जाचं बोजा वाढलेला, देणेकरी दार ठोठावत आहेत, अशा परिस्थितीमध्ये जो काही हिंसाचार माजलेला आहे आणि राज्यकर्त्यांपासून सैनिकी अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय, त्याला म्हणतात पापाची परतफेड. पाकिस्तान आत्ता जे काही करतंय, पाकिस्तानची जी दुरावस्था आहे, त्याचं एकमेव कारण आहे की तुम्ही जी पापं केलीत ती फेडायची वेळ आज तुमच्यावर आलेली आहे. यासाठी भारताने काही केलेलं नाही. हा, काही वेळेला आपले गुप्तचर असतील, त्यांचे गुप्तचर असतील, ते एकमेकाच्या देशामध्ये उत्पात घडवायचा प्रयत्न करत असतात. जसं पाकिस्तानच्या उत्पाती कारवायांना भारतातल्या काही माथे फिरू मुस्लिमांची मदत झालेली, हातभार लागलेला आहे, तसेच तिथले लोक आहेत, त्यांचा वापर भारतीय गुप्तचर खातं करत असणार. पण त्याचा विचार करताना पाकिस्तानने जरा आपल्या अंतरंगात डोकावून बघितलं पाहिजे. या पापाला कोण जबाबदार आहे? हे राक्षस जे आपल्याला फाडायला निघालेत, मारायला निघालेत, त्यांना जन्माला घालून त्यांचं संगोपन आपणच केले ना, याचा विचार पाकिस्तानला करावा लागेल. कारण आता आजवरच्या पापांची परतफेड करायची वेळ आलेली आहे, सुरू झालेली आहे. मित्रांनो, इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.